नमस्कार, चुलीवरची चव या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे हिरव्या तुरीच्या दाण्याची आमटी। तर इकडं मी लसूण, हिरव्या मिरच्या आणि अद्रक, जिरं वाटून घेतलं आणि आता दाणे वाटून घेत आहे। ह्याला मस्त मी जाडसर बारीक असं वाटून घेतलं पाट्यावरती। पहिले मी दाणे भाजून घेतलेले होते आणि आता त्याला मी वाटत आहे। तर इकडे चुलीवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि ते वाटून घेतलेला पेस्ट मी त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि मस्त त्याला आता मी लालसर लालसर होऊ देते। तसं हळूवार हलवायचं मस्तपैकी। तर कलर आता माझ्या लसणाला असा मस्त कलर आलाय, त्याच्यामध्ये मी हळद टाकून घेतोय आणि हळद अशी थोडीशी होऊ देतो आणि थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते। मग आता याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतले आणि हे वाटून घेतलेले हिरवे तुरीचे दाणे मी त्याच्यात टाकून घेते आणि मस्त असं हलवून घेते हळूवार आणि त्या दाण्याला तेलामध्ये होऊ देते। म्हणजे जसं दाण्याला तेलामध्ये जेवढं होऊ दिलं तेवढं मस्त चव दाण्याला येते। मग ते असे कचवट लागत नाही, नाही तर असे उघरट उघरट लागतात ते। मस्त तेलामध्ये होऊ द्यायचं त्याला। हे बघू शकता मस्त कलर येते त्याला। कमी साहित्यात चविष्ट अशी भाजी होते सोल्याची आणि खायला सुद्धा मस्त लागते आणि शरीराला सुद्धा पौष्टिक असते। त्याच्यामध्ये प्रोटीन हे भरपूर असते। तर आता मी मस्त तेलामध्ये झालं होतं ते आणि त्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं। म्हणजे थोडंसं पाणी टाकलं ते वरतं तेल सोडतं आणि नंतर पाणी टाकून घ्यायचं। पहिले त्याला थोडंसं तेल सोडू द्यायचं त्या भाजीला, थोडं थोडं पाणी टाकून। आता मी पूर्ण पाणी टाकून घेते। आपल्याला जेवढं लागलं तेवढंच टाकायचं, जास्त पातळ भाजी करायची नाही, थोडीशी घट्टसर असली म्हणजे मस्त भाजी मस्त लागते। जास्त पाणी टाकू नये त्या भाजीमध्ये, नाहीतर चवच चालली जाईल। आता भाजीला उकळी येईपर्यंत मी थांबते। हे बघा आपल्या भाजीला आता उकळी आलेली आहे। मस्तपैकी उकळी आलेली आहे भाजीला। तर आपली भाजी आता तयार होत आलेली आहे। तर त्याच्यावरचा असा थोडासा वरता आलेला फेस असा दबू द्यायचा, म्हणजे भाजी शिजली म्हणून समजायचं। मग तर आपला फेस आता थोडासा दबत आलेला आहे। तर भाजी उतरून घेतली। हे बघा मस्तपैकी आपली भाजी झाली आहे तयार। तर तुम्ही बघू शकता भाजीला मस्त कलर आलेला आहे। तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।